नमस्कार, मी उषा पाटील स्वागत करते तुमचं खानदेशी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवत आहे पुदिन्याची स्वादिष्ट अशी चटणी। त्यासाठी इथे एक तवा गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकले। हे शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। बघा शेंगदाणे किती मस्त खरपूस असे भाजून झाले आहेत। हे शेंगदाणे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते। सर्व शेंगदाणे मी काढून घेतले। इथे एक वाटी मी पुदिन्याची धुतलेली पानं घेतलेली आहेत। ही पाने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते आणि यामध्ये भाजलेले शेंगदाणे सुद्धा टाकून घेते। त्यानंतर 8 ते 10 हिरव्या मिरच्या मी याच्यात टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतात। त्यानंतर थोडासा कोथिंबीर टाकते। याच्यानंतर आल्याची 2 छोटी तुकडे ती सुद्धा याच्यामध्ये मी टाकत आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने सुद्धा घेतली आहेत। याच्यानंतर अर्धा चमचा मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी मी याच्यामध्ये दही घालत आहे। दही घातल्यामुळे आपल्याला इथे पाणी टाकायची गरज नाही। आता याला झाकण लावून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। इथे मिक्सरमध्ये मी ही चटणी मस्त वाटून घेतली। बघा किती छान झाली आहे, मस्त बारीक अशी वाटून घेतली। एकदम छान झाली आहे। आता ही चटणी मी काढून घेतली। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्याला जी आजूबाजूला लागलेली चटणी आहे ती सुद्धा मी काढून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट जशी तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही ती करू शकता। मी याच्यात थोडंसंच पाणी टाकत आहे। आता हिला मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर हिला तडका देऊन घेऊ आपण। इथे मी एक तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं। तेल मस्त गरम झाले की त्यात मोहरी टाकली, त्याच्यानंतर जिरे टाकले। जिरे मस्त फुलून वर आले। एका मिरचीचे 3 तुकडे करून त्याच्यात टाकले। मिरचीमुळे तडक्याचा खूपच स्वादिष्ट असा स्वाद लागतो। आता हा तडका आपला मस्त खमंग असा झालेला आहे। आता हा खमंग तडका चटणीमध्ये टाकून घेऊ। तडका खमंग झाला की चटणीसुद्धा खमंग होते। आता हिला मस्त मिक्स करून घेते। बघा किती छान दिसते। हिला बघताच क्षणी तोंडाला असं पाणी सुटलंय। आपली चटकदार चटणी इथे तयार झालेली आहे। एकदम मस्त झाली। जर कुणी आजारी असेल आणि आजारामुळे जर तोंडाला चव नसते, कडू होतं आपलं तोंड, तेव्हा ही चटणी जर चाटायला दिली तर नक्कीच 2च्या ऐवजी 3 चपात्या आजारी पेशंटसुद्धा खाऊन जातं, अशी ही स्वादिष्ट चटणी आहे। आता हिला मी काढून घेते। रेडी आहे आपली पुदिन्याची चटकदार अशी चविष्ट स्वादिष्ट चटणी। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।